आज मंत्रिमंडळाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानमध्ये शेतमजुराचा समावेश करण्यात आला। शेतमजूर, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि अविवाहित मुलगी अशा राज्यातील सुमारे 5 ते 6 कोटी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याचा आणि गोपीनाथ मुंडे याची व्याप्ती शेतकऱ्यांपासून वाढून शेतमजुरापर्यंत न्यायची आणि जे महिला शेतकरी विधेयक पारित झालेल्या त्या सर्व महिला शेतकऱ्याच्या कुटुंबाला अपघात किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाची मदत देणारा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता। त्याला मंजुरी मिळाली आणि राज्याच्या शेतमजुरांना खऱ्या अर्थाने मागील 75-78 वर्षापासून कुठलाही मोठा योजना त्यांच्यासाठी झाली नव्हती, कुठला मोठा निर्णय त्यांच्यासाठी झाला नव्हता। आज या ऐतिहासिक निर्णयामुळे सुमारे 6 कोटी शेतमजूर आणि त्याचे कुटुंब म्हणजे एकंदरीत 6 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि यामुळे एखादा कुटुंब जेव्हा उघड्यावर पडतो, अपघात होतो, सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू होतो, त्याला काहीच मदत मिळत नव्हती। दंगलीमुळे किंवा खूनमुळे किंवा कुठल्याही औषध फवारणीमुळे किंवा कुठल्याही आता उष्माघाताचा समावेश देखील त्याच्यात केला की शेतमजूर ज्या शेतात काम करत असेल आणि उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचा कुटुंब उघड्यावर पडतो। अशा सर्व शेतकरी सोबत शेतमजुराच्या कुटुंबाला देखील आणि शेतमजुराला देखील या योजनेतून आणि विशेष करून महिला शेतकरी जो विधेयक या ठिकाणी पारित करण्यात आला त्या सर्व महिला शेतकऱ्यांच्या त्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडेची व्याप्ती यात वाढवण्यात आलेली आहे आणि देशातील महाराष्ट्र हा एक असं राज्य झालेलं आहे की ज्या राज्यामध्ये शेतमजुराला देखील सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। या अतिशय महत्त्वाचा निर्णय करण्याचं काम मला करता आलं आणि मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली। त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आणि सर्व मंत्रिमंडळाचा आभारी आहे। योजनाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी यासाठी काय निकष ठरवण्यात आले? 1 एप्रिल 2026 पासून या योजनेचा लाभ सुरू होईल आणि ई श्रम पोर्टलमध्ये एखाद्या मजुरांनी जर नोंदणी केली असेल तर त्याला कुठल्याही दाखल्याची गरज नाही किंवा ज्याला महिला शेतकरी दर्जा दिलेला आहे त्याच्या कुटुंबाला कुठल्याही अन्य दाखल्याची गरज नाही। किंबहुना ग्रामसभेने जर शेतमजूर आहे म्हणून जर शिफारस केली तर अशा सर्व शेतमजुराला देखील या योजनेचा लाभ मिळेल आणि फक्त त्या शेतमजूर नाही तर त्याची कुटुंबाच्या पूर्ण इतर 3 सदस्य देखील यात कव्हर केलेले आहे आणि अशा पद्धतीचा कुठलाही अनैसर्गिक मृत्यू किंवा अपघात झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आलं तर त्यांना 2 लाखाची मदत या ठिकाणी देण्यात येईल। यातून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शेतमजुरासाठी एक अतिशय महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय झालेला आहे। पण एकूणच या योजनेसाठी म्हणजे ही योजना संबंधित शेतमजुरापर्यंत पोहोचण्यासाठी ती पारदर्शकता यावी यासाठी कशा पद्धतीने नियुक्ती केली जाणार, कशा पद्धतीने ते शोधलं जाईल? तसं आता गोपीनाथ मुंडे पहिले विमा योजना होती, त्या विमा योजनेला राज्य शासनाने विमा कंपनी त्यांना मदत देत नव्हती म्हणून सानुग्रह अनुदान योजना केली आणि आता तहसीलदार लेवलवर आणि त्यावर अपील जिल्हाधिकारी स्तरावर अपर जिल्हाधिकारी त्यांना आता अधिकार दिलेले आहे आणि भविष्यात संजय गांधी सारखी एखादी समिती करून कुठलाही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल। अपघात झाल्यास आणि मृत्यू झाल्यास रक्कम आहेत की अपघात झाला किंवा मृत्यू झाला तरी देखील 2 लाखच मिळणार आहे? नाही, अपंगत्व आल्यास 2 हात आणि किंवा 1 डोळा 1 पाय निकामी झाल्यास अशा पद्धतीची 2 लाख आणि 1 लाखाची मदत आहे। मृत्यूमध्ये 2 लाख आहे आणि दोन्ही डोळे किंवा पाय गेल्यास 2 लाख रुपये आहे आणि 1 डोळा आणि 1 पायाचा किंवा अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयाचं अनुदान आहे। अशा पद्धतीची योजना आज मंजूर झालेली आहे। महाराष्ट्र सरकार ने इस देश में एक ऐतिहासिक निर्णय लिया है। राज्य सरकार किसानों को सामाजिक सुरक्षा देने के लिए जो किसान, उसकी पत्नी, उसका लड़का या उसकी अविवाहित लड़की, इसका अगर खेत में सर्पदंश से मृत्यु हो, वन्य प्राणी के हल्ले से मृत्यु हो, औषध फवारनी करते हुए मृत्यु हो या कोई भी अननेचुरल डेथ हुई तो उसे 2 लाख रुपए देने की योजना थी। उस योजना की व्याप्ति को बढ़ाया गया है और जो किसान के साथ में जो मजदूर खेत में काम करता है उस मजदूर को, उसकी पत्नी को, उसके बेटे को और उसकी बेटी को भी इस योजना का लाभ दिया जाएगा। इस तरह का निर्णय आज मंत्रिमंडल ने लिया है।
सबसे महत्वपूर्ण बात यह है कि राज्य सरकार ने जो महिला शेतकरी विधेयक पारित किया है, जिसमें जिनके पास खेती नहीं है ऐसी सारी महिलाओं को हमने किसान का दर्जा दिया है, वो महिला और उनका परिवार भी इस योजना का लाभ ले पाएगा। जिससे कई बार ऐसा होता था कि किसान की जगह खेत में एक मजदूर काम करता था और किसान को सर्पदंश का लाभ था लेकिन मजदूर को लाभ नहीं था। और अगर कोई मजदूर का जो दूर से खेत में काम करते हुए जाता, उसका किसी भी कारण से अनैसर्गिक मृत्यु होता था, चाहे वो अपघात से हो, चाहे औषध फवारने से हो, चाहे वो दंगल में हो, चाहे वो खून से हो, चाहे उष्माघात से हो, इन सारे मृत्यु को गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान में आज कवर किया गया है और शेत मजदूर और उसके परिवार को भी लाभ दिया जाएगा, जिससे उनका मृत्यु होने पर 2 लाख और बड़ा अपंगत्व आया तो भी 2 लाख और छोटा अपंगत्व आया तो 1 लाख, इस तरह का एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया है। और ई श्रम पोर्टल पे जिस मजदूर ने नोंदणी किया है उसे लाभ दिया जाएगा। उसके अलावा ग्राम सभा ने अगर मजदूरों की यादी की सिफारिश की तो उन सारे मजदूरों को भी लाभ दिया जाएगा और जो शेत मजदूर महिला को जो हमने किसान का दर्जा दिया है उन महिलाओं को भी और उनके परिवार को भी इस योजना का लाभ दिया जाएगा। महाराष्ट्र में करीब 6 करोड़ ऐसे लोग हैं जो मजदूरी करते हैं या जिनके पास खेती नहीं है, उन सारे लोगों को सामाजिक सुरक्षा का लाभ देने का एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय राज्य सरकार ने लिया है। इसलिए माननीय मुख्यमंत्री महोदय और दोनों उप मुख्यमंत्री महोदय को मैं धन्यवाद देता हूं, मंत्रिमंडल के मेरे सभी सहकारियों को धन्यवाद देता हूं और ये महत्वपूर्ण काम राज्य का कृषि राज्य मंत्री करके इसका मसूदा तैयार करने का काम मुझे करने का सौभाग्य प्राप्त हुआ, इसके लिए मैं अपने आप को धन्य समझता हूँ। 1 अप्रैल 2026 से यह योजना शुरू हो गई है और इसको आज मान्यता मिल गई है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।